नमस्कार मैत्रिणींनो, मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की आपल्याला असा प्रश्न पडतो की स्वामींना नैवेद्य काय दाखवावा. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या दत्त जयंतीच्या दिवशी मी जो नैवेद्य दाखवला होता स्वामींना, म्हणजे दत्त महाराजांना, तो नैवेद्य मी आज तुमच्यासमोर आणणार आहे. तर सगळ्यात आधी मी केली होती खिचडी, दाल खिचडी. तर तुम्ही दाल खिचडीच्या ऐवजी वरणभातसुद्धा करू शकता. आणि मी वाढताना बघा, सगळ्यात आधी लिंबू मीठ वाढलेलं आहे. कधीही ताटामध्ये भाजी किंवा लिंबू मीठ हेच वाढायचं, भात किंवा चपाती वाढू नये. बटाट्याची भाजी मी केली होती, त्यानंतर ही मी डाळ खिचडी वाढलेली आहे. आणि ही मी खीर केलेली होती स्वामींसाठी. त्यात केसर थोडं कमी झालेलं होतं, मात्र ड्रायफ्रूट्स तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मी घातलेले आहेत. त्यानंतर बासुंदीसुद्धा केलेली होती मी. बासुंदी मी सकाळीच करून ठेवली होती, मला संध्याकाळी पूर्ण घाई व्हायला नको म्हणून. त्यानंतर पुऱ्या, बटाट्याची भाजी पुरी हा एक बेत होता, त्यामुळे पुऱ्या केल्या होत्या चपाती न करता. आणि ही भजी स्वामींना फार आवडतात. तर तुम्ही कसलीही भजी करू शकतात. एकतर साधी भजी करा, कांदा भजी करा, किंवा मिरचीची भजी करा. त्यानंतर तुम्ही गव्हाचा पापड आणि गव्हाची कुरडई घेऊ शकता. मी ते उडदाचा पापड आणि गव्हाची कुरडई घेतली आहे. तुम्हाला नैवेद्य कसा वाटला नक्की कळवा.